केलेला आहे। फार कमी वेळ या ठिकाणी आपल्याकडे कीर्तनाचा राहिलेला आहे। माझी विनंती आहे त्या राहिलेल्या वेळेत आपण खऱ्या अर्थानं थोडंसं वडील या विषयावर बोलत या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देणार आहे। हे कीर्तन 7 ते 9 होतं, पण ते थोडंसं लेट झाल्यामुळे 7:30 ते 9:30 असा वेळ झालेला आहे, पण जवळजवळ 9:30च्या जवळ येत या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देणार आहे। मला थोडंसं या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराजे सांगायचे। मागच्या वेळेस प्रवचनाला आलो होतो, पण प्रवचनात फार तो मुद्दा मांडता येत नाही। दशक्रियेच्या प्रवचनाला काही मर्यादा आणि लिमिटेशन्स आहेत, आणि म्हणून आज या ठिकाणी थोडं या विषयाला स्पर्श करणारे सज्जनाओ, या जगाच्या पाठीवर मातृत्व सांगणं फार सोपं आहे, पण या जगाच्या पाठीवर पितृत्व सांगणं फार अवघड आहे। भाऊ, आई सांगणं आजपर्यंत प्रत्येक व्यक्तीला विचारलं तर तो भरभरून आईवर बोलल, कारण आईवर बोलण्यासारखं भरपूर आहे, पण बापावर बोलण्यासारखं फार कमी आहे। याचं कारण काय माहिती का? आई पडद्याच्या समोर उभं राहून प्रेम करते, आणि बाप म्हणजे पडद्याआडचा कलाकार आहे। आजपर्यंत आईचं प्रेम दिसलं, पण बापाचं प्रेम दिसणारी फार कमी मुलं आहेत। लक्ष देऊ नाही का सज्जनाओ? संतांनी बी तेच वर्णन केलं, धन्य माता आणि नंतर पिता, कवनाची माय, आणि संत सांगतात नंतर बाप। संतांनी आधी आई सांगितली आणि संतांनी नंतर बाप सांगितला। याचा अर्थ संतांनी बी आईला तेवढंच महत्व दिलं। सज्जनाओ, या ठिकाणी सांगायचं तात्पर्य असं आहे, संतोष महाराज साने गुरुजींनी बी श्यामची आई याच विषयावर या ठिकाणी प्रतिपादन केले, आणि म्हणून या ठिकाणी मातृत्व सांगणं फार सोपं आहे। पहा, आईने जे प्रेम केलं या जगाच्या पाठीवर आजपर्यंत कोणीच प्रेम केलं नाही। सज्जनाओ, माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजीराजांना घडवलं, हे सूर्यप्रकाश इतकं सत्यच आहे। ऐका सज्जनाओ, आईसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजीराजांना घडवलं, हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे। पण छत्रपती शिवाजीराजांसाठी अविरक्तपणे त्याग करणारा आणि कर्नाटक प्रांतात राहून दुश्मनांची चाकरी करत तरी लेकरावर अविरक्तपणे प्रेम करणारा जगाच्या पाठीवरचा हा बाप शहाजीराजे, हा बाप बी कोणीतरी घड्या सांगितला पाहिजे नाही। माता कौशल्या रडती, पण ही कौशल्या माता ही सगळ्यांना दिसली हो, पण लेकरांच्या विरहात रडणारा बाप हा राजा दशरथ आहे। हा बापही कुणीतरी समजून घेतला पाहिजे नाही गड्या। ऐका सज्जनाओ, ऐका सज्जनाओ, लक्ष देऊन ऐका। एक महत्वाच्या विषयाला स्पर्श केलाय सज्जनाओ। खरं सांगू का, बापासाठी रडणारी आणि लढणारी लेकरं फार या जगात भाग्यवान आहेत। बापासाठी लढलंही पाहिजे आणि बापासाठी रडलंही पाहिजे। ऐका सज्जनाओ, आई म्हणते माझ्या बाळाला निघू नका, ही दिसणारी देवकी ही सगळ्यांच्याच लक्षात आली हो, पण ढगांचा गडगडाट, पावसाची रिमझिम एवढं जबरदस्त खऱ्या अर्थानं वाट, तरी नाका डोळ्यात पाणी जाते, तरी टाचावरती करून जाणारा बाप हा वसुदेव आहे। हा बाप बी कुणाच्या तरी लक्षात आला पाहिजे नाही। आई लक्षात आली हो, पण बाप लक्षातच बसला नाही। साने गुरुजी बी श्यामची आई लिहितात। अहो, शाळेत मुलांना विद्यार्थ्यांना लिहायला लावल्या, विद्यार्थी 99 विद्यार्थी माझी आई लिहितात, एकच येतो माझा बाप लिहिन। बरं, पोरांचंही बरोबर आहे, ती काय लिहित्यान बापावर? बापावर काय लिहितील? आई म्हणती पोरा इकडे जाऊ नको, नाही तर बाप हानीन बर का। पोरग गप गुमान घरात बसते, नुसते बापाच्या गाडीचा आवाज आला की लगे वय उडून बसते। पोराला विचारलं काय झालं, म्हणजे बाप म्हातारा आले, लय खतरनाक आहे, त्याला जर कळलं ना मी अभ्यासाला नाही केला तर लय हानीन मला। आई म्हणते अरे पवाय जाऊ नको, सुट्टी असली तरी घरात बस, बापाला कळलं ना वीर इकडे गेलाय तर लय मारीन बघ। पोरग म्हणते बाप काय मारायला जन्माला आला का काय? असं आहे गाव बाप? खरं सांगा आई, तुमचं काळीच लय आडवय आहो। तुम्ही लई प्रेम केलं, तुम्ही हृदयावर लाथा खाल्ल्या आणि तरी स्तनपान केलं। आम्ही लाथा मारले तरी तुम्ही स्तनपान केलं, आम्ही पोटात गरकन फिरलो तरी तुम्ही आमच्यावर प्रेम केलं। तरी आई म्हणते पोरग लय उरल्या गे चला की। पण खरं सांगू का, अरे मग या एवढ्या प्रेमापुढं या बिचाऱ्याचं प्रेम जाखलं गेलं। आमचे योगेश भाऊ तर 3 वर्षाचे असताना वडील निघून गेले, त्यांना आठवतच नाही वडील, पण त्यांना मनोमन वाटतं की तो क्षण मी माझ्या वडिलांबरोबर खऱ्या अर्थानं घालवायला पाहिजे होता। सज्जन हो, काय संघर्षातलं जीवन असतं, लक्ष देऊ नाही का? मला काय सांगायचे भाऊ, तुम्ही 3 वर्षाचे होते, संत मुक्ताबाई 7 वर्षाच्या होत्या। मुक्ताबाईंच्या जीवनातलाही बाप निघून गेला। ऐका ना, कोण म्हणलं संघर्ष नाही? आणि ज्यांच्या जीवनात संघर्ष आहे तेच व्यक्तिमत्व जबरदस्त प्रेरणेने उभं राहतं। ज्याच्या जीवनातच संघर्ष नाही त्याचं जीवन काय? अरे कुणाच्या तरी जीवनात काटे पाहिजेत। इथं असणारी माणसं फार गडगंज आहेत आता, असं समजू आम्ही। आता बंगलेत, आधी झोपड्या होत्या, बडी भाऊ आधी झोपडे होते बरं का, आता सगळे जिथले तिथं झाले। साहेब बरोबर आहे बरं का, हे असंच आहे, तुमचं माझं सगळ्यांच सांगतोय। पण ज्यांनी या झोपडीचं परिवर्तन बांगल्यात केलं ना, त्या पोरांना सॅल्यूट करावं लागेल। याचं कारण काय माहिती का? त्यांना जाण आहे त्यांच्या बापाची, त्यांना जाण आहे त्यांच्या आईची 300 रुपये आई रोजाव गेली। पण खरं सांगू का, मी खरंच अशी मुलं बघितली गड्या,
अशी जवळून मुलं बघितली, साहेब अरे लई पैसे आले अकाउंटला. मुलाला म्हणलं काय झालं बाळा, डोळ्यात पाणी आलं तुझ्या. ते म्हणलं महाराज काय नाही हो, आता लई पैसे येतात पण बिचारा बापच नाही हो. ज्यावेळेस पैसे नव्हते त्यावेळेस लय औषध पाणी करायचं होतं, पण म्हातारं लंगडत शेताला जायचं, या बांधावनी त्या बांधावर जायचं. लई वाटायचं कसा काय उपचार करावा, पण यारवाळीच निघून गेलं. आता पोरग लई मोठं झालं, लई ऐश्वर्य संपन्न झाले, पण बापच नाही जिवंत राहिला. उशाला जाऊन बसतो पोरग जिथं बाप झोपायचा. असं उशा हात ठेवला, म्हणलं काय झालं बाळा, काय नाही म्हणला. महाराज लई बापाची आठवण येते हो. चिरा पडलेला पाय एकदा हातात घ्यायला पाहिजे होता हो, कळल्याच नाही अहो. त्यांनी आयुष्यभर झगडला, झुंज दिली, परिवारासाठी लढला. विराट कोहली, रोहित शर्मा, कोणीही खेळाडू आपल्या खऱ्या अर्थानं देशासाठी खेळतात. सॅल्यूट आहे यांना. या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत निघाले. वर्ल्ड कपची मॅच होती गड्या, 1 रनावर मॅच येऊन थांबलेली. कोण जिकल काय माहिती गड्या, हातपाय थरथर कापत होते. मोठ्या स्क्रीनवर मॅच लागलेली, पण हा 1 रन महत्वाचा होता. खऱ्या अर्थानं हा 1 रन त्यासाठी त्या ठिकाणी फार महत्वाचा होता. पण खेळाडू पोहोचतो का नाही म्हणून दडदड वाचली. खेळाडू या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत पोहोचला, वर्ल्ड कप मिळाला. अखंड भारताने टाळ्या वाजवल्या. पण मला सांगा, तुमचं माझं म्हातारं, तुमचा माझा बाप या बांधावनी त्या बांधावनी घाला. लय हातपाय लटलट कापत होते. 2 दिवस सलाईन लावलेले आमच्यासाठी त्यांनी लावले होते. तुम्ही आधीचे दिवस आठवा. असाच येतो. त्यांनी सांगितल्या नाहीत तरी त्याच्या आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी आहेत तुम्हाला नाही सांगितल्या आम्हाला, पण कधी जुन्या गोष्टी सांगायला ते बसतात ना, आम्ही ऐकायला बसतो ना, खरंच विचार करतो गड्या कसे दिवस काढले असतील. या बांधावनी त्या बांधावनी घाला होता, त्याचे हातपाय थरथर काप धावणी घाला, त्याचे हातपाय थरथर कापत होते. कदाचित त्याला स्ट्रोक बसला असता, पण पेन किलरचं इंजेक्शन घेतलं होतं. त्याला वेदना समजत नव्हत्याच. वेदना पोरांच्या होत्या त्याच्या हृदयात, वेदना अंगाच्या नव्हत्याच, वेदना लेकरांच्या होत्या. मुलीचं लय मोठं लग्न करायचं होतं, पोराचं लय मोठं शिक्षण करायचं होतं. खरं सांगू का, विराट कोहली, रोहित शर्मा या स्टंप